उबदार माझी शाल पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून त्यांना आपण मोमेंटो देत आहोत. धन्यवाद इथे आपण आलात. पुढील सन्मान विनोदजी पाटील आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. एन के स्पोर्ट खानवा संघाचे जबरदस्त क्रिकेटपटू आहेत. मी अनिलजी फुलोरे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते आपण विनोदजी पाटील यांना आपण इथे सन्मानित करूया. विनोद पाटील यांना आपण इथे सन्मानित करीत आहोत. तदनंतर या ठिकाणी विवेकजी पाटील यांचे सहकारी आणि खांडवलचे युवा उद्योजक सतीश जोशी आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना सुद्धा आपण या स्पर्धेच्या वतीने सन्मानित करूया. मी विनंती करतो या पुन्हा एकदा नवनाथ पाटील यांना की आपल्या शुभ हस्ते आपण सतीश जोशी यांना सन्मानित करूया. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा स्वर्गीय योगेश स्मृती चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. जाऊया आपण आता मात्र चालू सामन्याकडे. ओव्हर टू यू. कॉम्बॉक्स तिथे सज्ज आहेत मिस्टर राहुल भोईर आणि त्यांच्या सुप्तीला असतील आदित्य जाधव. थँक्यू थँक्यू सो मच योगी. गुड मॉर्निंग सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे. आजचा बघतो आपण निर्णायक दिवस मेगा फायनल डे आज आपल्याला पाहायला मिळेल आणि गुरुवारचा दिवस आहे. साईराम सगळ्यांना शुभ सकाळ. कपाई केशरी गंधामा शिवछत्रपतींचं छंद मुखाने एकच नामघोष जगदंब जगदंब. सुंदर सकाळ आहे. शिवमय सकाळला सुरुवात झालेली आहे. कालची गणेश चतुर्थी देखील आपण एन्जॉय केली. आजचा गुरुवार साईबाबांचा देखील आपण डे एन्जॉय करणार आहोत. मॅच आपल्याला पाहायला मिळेल मैदानाच्या आतमध्ये ग्रीष्मा 11 क्रिकेट संघ आमनेपाडा त्यांच्या अगेन्स्ट प्रिन्स 11 PC मध्ये ही महत्त्वपूर्ण लढत पाहायला मिळणार आहे. मॅचला सुरुवात देखील झालेली आहे. द विकेटनं पूल करायचं होतं. आपण पूलचा फटका डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. चांगली फिल्डिंग मिड विकेटला. सेकंडचा कॉल मात्र 10 विकेट नेक्स्ट सिंगल असं म्हणणार आहे. चांगली आमची सिस्टम आहे. DJ मास्टरचं कौतुक. चांगली सिस्टम त्यांची मागच्या 2 दिवसापासून आमच्या ऑफिशियल अंपायर्स आता त्यांना बघतो आपण. आज आमच्या शानू सर देखील आमच्यासोबत जोडले गेले. त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. रॉकी सर आहेत. धर्मेंद्र सर देखील आमच्यासोबत जॉईंट. यावेळेचा फटका ऑनसाईडला खेळलेत. पॉवर प्ले सुरू आहे. डीपमध्ये कोणी फिल्डर देखील उपस्थित नाहीत. रन्सीकडनं चांगल्या मिळतील. फायनली चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर पोहोचलेला आहे. पहिला चौकार येत असताना 4 धावा. गणेश आणि संदीप 2 सलामीवीर फलंदाज ग्रीष्मा 11 टीम आमनेपराच्या माध्यमातून आपल्याला इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतात. एक चांगला सामना जरूर रंगेल कारण का 2 चांगल्या टीम ज्या आहेत त्या मैदानाच्या आतमध्ये खेळत आहेत. एक चांगलं क्रिकेट जरूर एन्जॉय करू आपण आजच्या लास्ट डे मध्ये. ओद विकेट. हा चेंडू बघितला जाऊ दिलेला आहे. ऑफस्टिकच्या भरपूर बाहेर. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. मयूर पहिल्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती पीसे टीमकडनं बॉलिंग करत आहेत. आमनेपाड्याच्या अगेन्स्ट प्रिन्स 11 PC ग्रीष्मा 11 आमनेपाडा. ओद विकेटना चांगला चेंडू फुलर लेनचा होता. जास्त घाई केली फटका खेळण्याकरिता. बॅटर देखील संदीप थोडासा नाराज असावा. कालच्या दिवसामध्ये 14 टीमचा खेळ अप्रतिम राहिला. पहिल्या दिवसामध्ये नानकरनं बाजी मारली. आज बघूया कुठला संघ क्वालिफाय होतोय. वेगवान चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली बॉलिंग करत असताना मयूरकडे एक चांगला अनुभव. एक सिनियर खेळाडू आहे PC टीमचा. विकेट टू विकेट त्याची आपल्याला बॉलिंग पाहायला मिळते. संधी दिली जात नाही बॅटरला मोठे फटके खेळण्याची. पहिल्या षटकामध्ये P1च्या SK लाईव्हची पूर्ण टीम आमच्यासोबत जॉईंट आहे. सुंदर असं टेलिकास्ट त्यांचं किरणजी थळे या वाहिनीचे फाउंडर ऑनर आहेत आणि त्यांची पूर्ण टीम सध्या तरी चांगलं काम करते. मागच्या 2 दिवसांपासून चांगली अपडेट आपल्यापर्यंत पोहोचवते. सुंदर असं टेलिकास्ट. षटकातील पुढील चेंडू समोर ड्राईव्ह केलेला. विशेप मध्ये फटका चांगला आहे. डीप मध्ये प्रोटेक्शन चूक होणार नाहीये. संदीपला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. पहिल्या धक्का लागत असताना ग्रीष्मन टीम आमनेपाडा टीमला मॅच मध्ये चांगली बॉलिंग मयूरने केलेली आहे. पहिल्या षटकामध्ये डिसिप्लिन बॉलिंग. फलंदाज बाद. 8-1 आमनेपाडा. नुकताच ज्यांचं आगमन झाले सन्माननीय मुरलीधरजी पाटील
आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. आमने पाडा पिसे असेल किंवा आमचे अदरवाईज या पंचक्रोशीतील कोणी पाहुणे किंवा मान्यवर ग्रामपंचायत सदस्य ज्येष्ठ नागरिक असतील किंवा खेळाडू असाल तर आपण व्यासपीठावरती आपल्याकरिता आज सुंदर असं VIP डाईस आम्ही उभारलेला आहे. विकेटीतनं मी इथे पहिला धक्का लागलेला. पहिल्या षटकामध्ये खरं तर चांगली बॉलिंग मयूरनं आतापर्यंत केलेली, त्याने 8 डावा खर्च केलेले आहेत. चांगला सामना आपल्याला पाहायला मिळेल. आजचा निर्णायक बघतो आपण, शेवटचा दिवस आहे, दुसरी मॅच पाहायला मिळते. पहिल्या मॅचमध्ये चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळाली. टीम NK स्पोर्ट्स खांडवलकडनं अप्रतिम क्रिकेट राहिला, तो सामना जिंकला सहजरित्या. सेकंड मॅचला सुरुवात झालेली आहे. आकूट डपाचा आहे, डाव्या बॅटनं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न जरूर, चेंडूने बॅटचा संपर्क अजिबात नाही. संकेत नवीन बॅटर न्यू मॅन इन. षटक संपला पहिल्या षटकाच्या अखेरीस रन सेट बघतो आपण स्कोरबोर्डवरती. फक्त आणि फक्त 8 डाव आहेत, एक खेळाडू बाद. यस दीज आहे. तो आगमन झालेला, त्यांनी मात्र लगेचच पारितोषिक डिक्लेअर केलेला. संकेतकरिता बॅक टू बॅक 3 बॉल 3 सिक्सरला रोख रक्कम 2000 रुपयाचा कॅश प्राइज दिला जाणार आहे. सुवर्ण संधी संकेत पाटीलसाठी. सागर फुलोरे यांच्याकडनं देखील 5 2000. आमचे जे आयोजक आहेत सागर भाऊ फुलोरे यांनी देखील पारितोषिक डिक्लेअर केलेले. आमचे मुरलीधरजी पाटील यांच्याकडनं देखील 2000. त्याच्या सागर फुलोरे यांच्याकडनं. बॉलिंग मार्कमध्ये बॉलर मानवाले पहिलाच बॉल आणि तिकडे बीमर घोषित केलेला आहे. खराब लेन, चेंडू स्लीपर कव्हरला फील्ड होतोय, उचलून फेक करेपर्यंत 2 धावा धावून कंप्लीट केलेला आहे. पहिला चेंडू बीमर. व्हेरी गुड डिसिजन फॉर द अंपायर. चांगला निर्णय, तुम्ही रिप्लेमध्ये बघू शकाल. ओव्हर द हाईट आणि ज्यावेळेस असे काय चेंडू असतात कमरेच्या वरती असतात त्यावेळेस लगेच अंपायर सांगत असतात की हा चेंडू लिगल नाहीये. खराब होता चेंडू. एकूण 3 धावा मिळतील. 3 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 11 वरती आहे. 11 रन्स इन बोट. पहिला बीमर टाकून झालेला आहे, आता पुन्हा बीमर टाकता येणार नाहीये. षटकातील पुढील चेंडू घेऊन तयार. चांगला चेंडू आहे, सुंदर चेंडू, बाकफुला जाऊन खेळलेला चेंडू मात्र पॉईंटला वेगाने चाललेला आहे. फील्ड तिकडे पोहोचतोय, उचलून फेक करेपर्यंत वेगाने 2 धावा. ओव्हर थ्रो मात्र तिकडे कव्हर करतील फिल्डर. तोपर्यंत मिळतील 2 धावा. 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 पुढे. स्कोरबोर्ड 13 वरती आहे. सन्मान्य लखनजी पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांना देखील विनंती करतो की आपण देखील VIP डाईस वरती यावं. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. उमेशजी जोशी यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. बरेचसे पाहुणे आपल्याला आज VIP डाईस वरती पाहायला मिळतील. सर्वांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. साईराम फुल टॉस टर्न केला, फटका, अप्रतिम शॉट, रन्स देखील चांगला मिळतील. चेंडू बरोबर आमचे VIP डाईस वरती. बिगेट सिक्सर. चेक करायचे फायनली, बघूया बीमर आहे की नाही. त्याकरिता DRS ची मागणी. तिसरे पंच आमचे, चला आमच्या सोबत जॉईंट व्हा.
चला लिगल या चेंडू आला सिक्सरच्या मदतीने संघाची धावसंख्या 6 न फ्लाय होत असताना स्कोर बोर्ड एकूण 19 आकड्यावरती आलेला आहे. धाव बलक गुणेश बॅटमधून मोठा फटका पाहिला. मला फटक्यांची गरज देखील आहे. पहिल्या ओव्हरमध्ये कमी धावा आल्या होत्या आणि त्याच धावा देखील कदाचित रिकव्हर करण्याचा प्रयत्न असेल संकेत आणि गोनेजचा. मानव राऊंड विकेटने येतात. षटकातील पुढील चेंडू पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. टॉपेज विकेट किपर आहे तिकडं झेल पकडला जातोय. चूक मात्र होणार नाहीये. परतावा लागेल गुणेशला मैदानाच्या बाहेर. दुसरा मोठा धक्का लागत असताना आमनेपरा टीमला या मॅच मध्ये. चिरटपाड्याचे हेमंतजी कारव्यांच्याकडनं देखील खास करून दोन्ही टीमला बस आपला काढलेला आहेत. आपलं मनपूर्वक आणि हार्दिक सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. रन्स 19 झालेल्या स्कोर बोर्डवरती. दुसरा षटकासाखे प्रगतीपदावरती गोनेश बाद झाला. राजकुमार नवीन बॅटर आलाय क्रमांक 4 वरती खेळण्याकरिता. फिल्डिंग मध्ये काहीसा चेंजेस. ऑन साइड पॅक केलेले लेफ्टीसाठी. नेक्स्ट बॉल. यावेळेचा फटका देखील खेळत हवे. टायमिंग एवढं सुंदर नाहीये. मिस टायमिंग शॉट डाऊन द बॉल तिकडे आहेत फिल्डर. चूक होणार नाहीये. फलंदाज अजून एक बाद. भावेजी जोशी यांचं देखील आगमन झालं. त्यांच्या माध्यमातून बघतो आपण मॅन ऑफ द सिरीजची जी ट्रॉफी आहे ती आम्हाला त्याने स्पॉन्सरशिप केलेली आहे. त्यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करत आहोत. मनपूर्वक हार्दिक स्वागत. यस डीजे. तेजस आलेत नवीन बॅटर्स क्रमांक 5 वरती. 3 मोठे धक्के आतापर्यंत आमनेपराला या मॅच मध्ये लागलेले आहेत. त्याचं कारण पीसी टीम ची बॉलिंग चांगली होती. फुल टॉस आहे समोर. व्ही शेप मध्ये फटका. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. स्क्रीनच्या दिशेनं चांगली फिल्डिंग. धाव मात्र एक सिंगल सेकंडचा कॉल आणि इकडे अजून एक धाव. एकूण या दूर मिळणार आहेत. चुका होत असताना धाव महत्वाची जी आली ती देखील 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाईल पुढे. स्कोर बोर्ड एकूण 21 आकड्यावरती. 21 रन्स बोट. नेक्स्ट बॉल. यावेळेस देखील फटका हवेत खेळलेत. मिस टायमिंग आहे. डाऊन द बॉल. स्वतः बॉलर सेकंड अटेम्प्ट मध्ये झेल मानवने पकडलेला आहे. महत्वपूर्ण या षटकामध्ये बघतो आपण 3 विकेट ज्या आलेल्या आहेत त्या जरूर कमबॅक करणार आहेत प्रिन्स 11 टीम पीसे करिता. हा धक्का बघतो आपण 4थ्या या मॅच मध्ये. षटके यावेळी बघतो आपण संपलेले आहेत. 2 ओव्हरचा खेळ संपला. 2 ओव्हरच्या अखेरीस रनचे स्कोर बोर्डवरती 50 बघतो आपण 10.50च्या सरासरीनं 21 धावा स्कोर बोर्डवरती. षटक संपले 2. मोनिश आलेत नवीन बॅटर्स 6व्या क्रमांकावरती खेळण्याकरिता. बॅकफुटला आता बघतो आपण
ग्रीष्मा 11 आमने पाडा. त्याचं कारण की बॉलिंग आतापर्यंत प्रिन्स 11 पीएसएन अप्रतिम केलेली आहे. 3 विकेट मिळवल्या मानवनं. दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या देखील ओव्हरमध्ये एक विकेट आली होती, मयूरला मिळाली होती आणि पियुष आलेले बॉलिंग क्रमांक 3 मध्ये बॉलिंग करण्याकरिता. 4 वर्ष मार्चमध्ये 50+ जाण्याचा प्रयत्न जरूर असेल. टाईमच्या आज आपल्याकडे भरपूर कमतरता आहे. आज निर्णायक दिवस आहे. त्याचंच कारण समोर ड्राईव्ह करत असताना फटका, फर्स्टला मिसामिंग, डाऊन द बॉल. तिकडं आहेत फिल्डर संकेत देखील परत मैदानाच्या बाहेर. बॅक टू बॅक विकेट आणि पूर्णपणे भाग फोडल्या मॅचमध्ये आमने पाडा. या शर्यत नवीन बॅटर. पहिल्याच बॉलवरती पियुषनं घेतलेली विकेट. बागफुटला संघ. चांगला चेंडू आहे, प्रचंड वेगाने विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल. चांगली बॉलिंग पाहायला मिळते. लेफ्ट आर्म आहे, चांगलं त्यांच्याकडे पेस आहे, चांगला अटॅक आहे. विकेट टू विकेट बॉलिंग पाहायला मिळते आणि सुंदर बॉलिंग मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी होत असताना. सुपर. नेक्स्ट बॉल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. टायमिंग एवढं सुंदर नाही आहे. चेंडू इनफिल्डच्या आतमध्येच गरंगळतोय. तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल धाव. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 पुढे. स्कोरबोर्ड 22 वरती आहे. षटक क्रमांक मार्गस्थ असताना 3रं प्रगतीपथावर. या मॅचमध्ये बागफोडला थोडासा आमने पाडा. त्याचं कारण होणारी बॉलिंग चांगली होती मॅचमध्ये. आकुटप्पाचा आता लाईन करावे. व्हाईट बॉल. ऑफस्टिकच्या जास्तच बाहेर आहे चेंडू. लगेचच सांगत असताना अंपायर की हा चेंडू मात्र करावा. एक्स्ट्रा धाव विकेट मिळेल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 पुढे. स्कोरबोर्ड 23 धावा स्कोरबोर्डवरती. ऑन साईडला टर्न केलाय. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. स्क्वेअर लेगचे फिल्डर तिकडे पोहोचतील. उचलून फेक करेपर्यंत कॉर्डिनेशन नाहीये. रनआउटची मिळेल विकेट. अजून एक धक्का लागत असताना आमने पडलेल्या मॅचमध्ये बिकट परिस्थिती आहे. त्याचं कारण फिल्डिंग आणि बॉलिंग चांगली होती प्रिन्स 11 पीएसएन टीमकडनं. सहा खेळाडू बाद 24 धावा. नवीन बॅटर नितेश आलेत क्रमांक 8 वरती. चांगला चेंडू कट करण्याचा प्रयत्न मध्ये चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. आता पूर्णपणे मैदानाच्या आतमध्ये दबाव आपल्याला जाणवतो पूर्णपणे या मॅचमध्ये. आमने टीम वरती त्याचं कारण महत्त्वपूर्ण 6 खेळाडू बाद झालेले आहेत. टॉप ऑर्डर, मिडल ऑर्डर फलंदाज लवकर बाद झालेले आहेत. इकडनं काही अष्टपैलू खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. बघूया त्यांच्याकडनं कसा खेळ होतोय. चांगला चेंडू. अजून एक वेगवान विकेट किपरच्या हातात. डॉट. अप्रतिम बॉलिंग. सुपर बॉलिंग. क्लासिकल बॉलिंग आपल्याला पाहायला मिळते. षटक संपलेले 3 वर्षाखेरीज 6 खेळाडू बाद झालेले आहेत आणि धावा स्कोरबोर्डवरती फक्त 24 आहेत. नेक्स्ट मॅच आपल्याला टॉस करायचे. जानोस्फोर्ट चिताडीच्या अगेन्स्ट संघ आपल्याला पाहायला मिळाला रोशन स्पोर्ट मुटवल मध्ये पुढची मॅच आहे.
दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे की आपण लगेचच टॉस बॉक्समध्ये रिपोर्ट करायचे. पुढच्या मॅचचा आम्हाला टॉस क्लिअर करायचे. इनिंग ब्रेकमध्ये आम्ही टॉस का बॉसमध्ये टॉस करू. महत्त्वपूर्ण या देखील पुढची मॅच इताडे आणि मुठवलमध्ये. रोशन स्पोर्ट्स मुठवल आणि जानू स्पोर्ट्स इताडे. त्याच्यानंतर गावदेवी एवई संघ देखील इनॅक्शनमध्ये आई एकविरा सावतच्या अगेन्स्ट, जैन देवरुंगच्या अगेन्स्ट पुन्हा पवनपुत्र पिसे. वेगवान चेंडू हा देखील चांगला आहे. डॉट बॉल. बॉलिंग मार्कवरती बॉलर शुभम आलेले आहेत. काय बॉलिंग केलेली आहे, सुंदर बॉलिंग केलेली आहे. लेफ्टी हा देखील बॉलर आहे. विकेट टू विकेट बॉलिंग करतोय. चांगल्या टप्प्यावरती बॉलिंग. ड्राईव्ह करायचं होतं मी सामिंग, स्वतः तिकडे बॉलर पोहोचले. धाव मात्र एक सिंगल असमेल. सिंगल डबल एक मोठी धावसंख्या आपल्याला स्कोर बरोबरती पाहायला मिळणार नाहीये. इकडनं या लास्ट ओव्हरमध्ये 15 पेक्षा जास्त धावा बनवणं गरजेचं आहे. साई शेठ पाटील इताडे यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. या VIP डायसवरती आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. सन्माननीय साईजी पाटील, आपलं हार्दिक स्वागत. नो बॉल. खराब चेंडू. येणारा चेंडू फ्रीटचा. धावा स्कोर बोर्डवरती 26 झालेला आहेत. हा रिप्ले तुम्हाला पाहायला मिळेल. बीमर चेंडू आणि अंपायरनं लगेचच नो बॉल घोषित केलेला आहे. एक्स्ट्रा धावीत मिळते. येणारा चेंडू फ्रीटचा आहे. याच्यावरती संधी घेणं गरजेचं आहे. रन्स भरपूर कमी आहे स्कोर बोर्डवरती. चेंडू चांगला आहे, सुंदर आहे चेंडू. अक्षरशः थांबवून ठेवलेला आहे. 3 चेंडू बॅक टू बॅक नितेश डॉट खेळले. त्याच्यावरती देखील दबाव आलेला आहे. 8व्या क्रमांकावर आलेला बॅटिंग करण्यासाठी. कदाचित बॉलर असावा टीमचा. यावेळेचा फटका चांगला. सँटेंटिलीवर या फटक्यांची गरज तर आहे सामने आपल्याला. चेंडू लॉंग ऑनला क्लिअर करत असताना सिक्सर. अप्रतिम शॉट होता. टायमिंग प्रचंड चांगली. नितेशनं डॉट बॉल बरेचसे खेळलेले आहेत. तसंच कारण आता ते रिकव्हर करण्याचा प्रयत्न. 32 धावा. अजून इथं एखादा मोठा फटका. चांगली धावसंख्या सेट होऊ शकेल. यावेळेस आताचा चेंडू पुन्हा टाकावा लागेल. ऑब्स्टिकच्या भरपूर बाहेर आहे. अंपायर सांगत असताना व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या मदतीने संघाची धावसंख्या झाली 1 न पुढे स्कोर बोर्ड जाऊन पोहोचला. 33 वरती धाव पलक आहे. 33 लॉस ऑफ 6. 6 खेळाडू बाद 33 धावा. षटका दिल. पुढचा चेंडू पुन्हा फुल टॉस आहे. आक्रमण करायचं होतं. टायमिंग एवढं सुंदर आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन आहे. सिंगल झालेले. कंप्लीट सेकंडचा कॉल. धावतायत आणि फायनली 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. धावा हव्यात त्याकरिता आता माझा प्रयत्न सुरू आहेत. नितेश देखील चांगले प्रयत्न करतोय. या 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. एकूण स्कोर बोर्ड 35 वरती आहे. आणि या इनिंगचा शेवटचा चेंडू शिल्लक अजूनही आहे. एक मोठा फटका. 40चं टार्गेट होऊ शकेल. 10ची सरासरी चांगली म्हणू शकतो आपण सकाळच्या सेशनमध्ये. नेक्स्ट बॉल. लक्स्टिकचा चेंडू हा बघतो आपण वरून गेलेला आहे. आणि अंपायर सांगत असताना हा देखील लिगल आहे चेंडू. एकूण षटकं संपलेली आहेत यावेळेची. 4 षटकांचा खेळ संपलेला. 4 षटकांच्या अखेरीस रन्स आपण बघतो स्कोर बरोबर आहेत 35-36 चे टार्गेट या मॅचमध्ये विजयाकरिता. थँक्यू सो मच. पुढच्या मॅचचा टॉस जो आहे तो टॉस बॉक्समध्ये आपण चला करूया क्लिअर. पुन्हा एकदा जाऊया कॉमेंट्री बॉक्समधून आमच्या टॉस का बॉस टॉस बॉक्समध्ये. ओव्हर टू यू.
तर वेलकम दोन्ही टीम कॅप्टनचं देखील आपण करूया टॉस का बॉसमध्ये हार्दिक स्वागत. आणि आमचे लखनदादा पाटील यांच्या शुभ हस्ते आपण करतो टॉस. अगोदर टॉसची माहिती करून देऊया. एका बाजूने योगेश 11 ए, दुसऱ्या बाजूने योगेश 11 बी. कॉलिंग कोणाचे? मुठवल. चला मुठवलची कॉलिंग आहे. बी असं मागणं आहे आणि ए आलेलं आहे. थँक्यू सो मच लखनजी. आपण पुन्हा एकदा आनंद घ्यायचा आमच्या क्रिकेट टुर्नामेंटचा. आपण चर्चा करूया. मजेशीर टॉस जो आहे टॉस जिंकलेला आहे जानू स्पोर्ट्सच्या टीमनं. टॉस जिंकला मित्र, काय निर्णय असेल? आम्ही फिल्डिंग करू आधी. फिल्डिंग तुम्ही करणार आहात. तर चांगली क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते या सीझनमध्ये. काय मॅचेस झालेल्या आहेत या टीमच्या अगेन्स्ट? नाही झाले. म्हणजे पहिलीच मॅच तुम्ही आता मात्र खेळताय. काय चेंजेस असणार आहेत काय सीझनमध्ये? एखाद्या त्या क्रिकेट हंगामाला सुरुवात झालेली आहे की जो तुमचा स्कॉट खेळतोय तोच आम्हाला पाहायला मिळेल? नाही, तोच स्कॉर केला आमचा. काय सांगाल इव्हेंट विषयी? अप्रतिम आणि चांगला असं आपल्याला इव्हेंट पाहायला मिळतोय. हा, खूप चांगलं आयोजन केलेलं आहे आणि या परिसरात जुना मैदान आहे हा, त्याच्यामुळे खेळायला चांगलं वाटते ते. शुभेच्छा तुम्हाला विजय करिता. मुठवलचे कॅप्टन, टॉस महत्वाचा होता नको? चला थँक्यू सो मच. टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकलेल्या मैदानाच्या आतमध्ये जानू स्पोर्ट्स या टीमनं त्याने घेतलेली आहे फिल्डिंग आणि रोशन स्पोर्ट्स मुठवल संघ बॅटिंग करणार आहे पहिल्या डावामध्ये. आपण पुन्हा जाऊया ऑनगोइंग मॅचच्या दिशेनं. कॉमेंट्री बॉक्समध्ये असतील आमचे मित्र सहकारी योगी पाटील. धन्यवाद मिस्टर राहुल भोईर. सुंदर या ठिकाणी मनोगत व्यक्त केलं जानू स्पोर्ट्स संघाच्या संघनायकाने. अर्थात विशाल पटोले त्या ठिकाणी सज्ज होते आणि या सीझनमध्ये पाहिलं तर पहिल्या क्रमांकावरती जानू स्पोर्ट्स संघ रँक करतोय. प्रतिम खेळ या सीझनमध्ये त्यांचा आपण पाहतोय. चालू सामन्याचा आपण विचार केला तर पहिल्या इनिंगमध्ये 35 धावा फक्त जोडल्या. ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाने 6 विकेट्स मात्र त्याने गमावले. सर्वाधिक चांगली धावसंख्या जर पाहिली तर 11 धावा गुणेश पाटीलच्या बॅटमधून आल्या होत्या. त्यानंतर संदीपला पाहिला पण तो 4 धावसंख्येवरती बाद झाला. त्यानंतर संकेत पाटील आला, तो शून्यावरती बाद झाला. मग राजकुमार आला, तो सुद्धा शून्यावरती बाद झाला. तेजेश आला, त्याने 2 धावाचं योगदान दिलं. मोनिश नाबाद राहिला 2 धावसंख्येवरती. यश आला, तो 1 धावसंख्येवरती बाद झाला. आणि नितेशच्या बॅटमधून स्लॉग ओव्हरमध्ये आपण षटकार पाहिला, तो नाबाद राहिला 8 या धावसंख्येवरती. 24 चेंडू आणि या ठिकाणी 36 धावांचा लक्ष्याचा इथे मात्र या ठिकाणी पाठलाग करत असताना सलामी जोडी विजय पाटील आणि विनय पाटील आपल्याला पाहायला मिळतात. आणि षटकाला सुरुवात करतोय रामकृष्ण काकडे. भरपूर अनुभवी गोलंदाज आहे. पहिल्या चेंडू फुलटॉस होता परंतु मिड विकेटला मात्र चांगलं क्षेत्ररक्षण पाहिलं आपण. पहिल्या ओव्हरमध्ये पाहूया कशा रीतीने मात्र या ठिकाणी सुरुवात करून देईल आपल्या संघाला. कारण फक्त 36 धावांचं त्यांना संरक्षण करायचं आहे आणि जर तुम्हाला या धावांचं संरक्षण करायचं असेल तर तुम्हाला मात्र सुरुवात चांगली करावी लागेल. हो, जबरदस्त मात्र या ठिकाणी फटका. हा नो लुक आहे का की पिकअप आहे? परंतु फटका जबरदस्त, अगदी वाईडिश मिड विकेटच्या बाहेर जाणारा हा सिक्सर. गोल. आणि मात्र या ठिकाणी सुंदर पिकअपचा फटका मात्र आपल्याला फलंदाज विनय पाटीलच्या वतीने पाहायला आपल्याला. पिसेगावचे उद्योजक मिस्टर सुधाबाई पाटील यांचा सुद्धा या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना विनंती असेल की आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती येऊन या स्पर्धेचा आणि चालू सामन्याचा आनंद घ्यावा. तुमचं सहर्ष स्वागत आहे. अप्रतिम स्ट्रोक सिलेक्शन. विनय पाटीलची ज्याप्रमाणे उंची आहे त्याप्रमाणे त्याला उंचीचा सातत्याने मात्र फायदा मिळत असतो. व अजून एक, क्या बात आहे, वाह भाई, लगातारचा हा दुसरा सिक्सर. जसे सुंदर सॉन्ग आपण डीजे सागरच्या माध्यमातून ऐकतो तेवढे सुंदर फटके विनय पाटीलच्या बॅटमधून आपण पाहतोय.
2 चेंडू त्याने फेस केले आणि दोन्ही चेंडूला मात्र दर्शन घडवलं सीमेरेषेचं. असं वाटतं की हा सामना लवकरात लवकर संपवण्याच्या तयारीत आहे प्रिन्स पिशे संघ, ज्या अनुषंगाने मात्र पहिल्या पॉवर प्लेमध्ये चांगली बॅटिंग सुरू आहे. आता मात्र पाहू शकाल डावी स्टिक उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न गोलंदाजाने केला, परंतु पाहू शकाल अगदी चेंडू फलंदाजाच्या आय थिंक 2 पायांच्या मधून गेला असावा. त्याच अनुषंगाने मात्र हा लिगल चेंडू आपण पाहतो रिप्लेमध्ये पाहू शकता. राऊंड द विकेटने आले आणि ट्राउझरला चेंडू मात्र त्या ठिकाणी स्पर्श झाले. एक योग्य निर्णय पंच रॉकी सर यांच्या वतीने आपल्याला पाहायला मिळाला. आता मात्र समोरच्या दिशेने अगदी गोलंदाजाच्या डोक्यावर चेंडू मात्र फ्लाय होतो. अगदी आमच्या साईड स्क्रीनच्या समोर येतोय हा चौकार. जसं धुवाधार फलंदाजी इथे मात्र आपण पाहतो आणि दरम्यान या ठिकाणी इताडगावचे समाजसेवक श्रीकांत मगर यांचं या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. त्यांना सुद्धा विनंती असेल की आपण सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत. आता मात्र लाईन चुकीची निवडली गोलंदाजाने, कारण डावे स्टिक सोडून चेंडू मात्र निघून चाललाय वाईटच्या स्वरूपात. आणि पहिल्याच ओव्हरमध्ये ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघ पाहिला तर पूर्णपणे दडपणामध्ये आपण पाहतोय 18 धाबा पहिल्या षटकामध्ये जोडल्या. एकही विकेट्स आतापर्यंत प्रिन्स 11 पिचे संघाने मात्र गमावले नाही आहे. विजय शेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा संघ सातत्याने खेळत असतो. ते सुद्धा त्याने सुद्धा एक पूर्वीचा काल गाजवला. पाहू शकाल लाऊड अपील गॉड बेंचसाठी, परंतु चेंडू बॅटमध्ये कुठलाही संपर्क नाही. राजकुमार आहे ते एस टी रक्षकाच्या भूमिकेमध्ये. आज राजकुमारनं बॅटिंगमध्ये खूपच निराशजनक कामगिरी केली. शून्यावरती ते बाद झाले आणि त्याचवेळी मात्र ग्रीष्मा 11 आमनेपाडा संघाने हवी तशी धावसंख्या मात्र त्या ठिकाणी उभारी गेली नाही आणि त्याच्या मात्र प्रत्युत्तरात चेसिंग लाजबाज पाहायला मिळते. पहिल्या षटकाचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. 18 धावा रामकृष्ण काकडे यांनी खर्च केल्या आणि समीकरण आता मात्र आपण पाहिलं तर 18 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 18 धावांचीच आवश्यकता आहे. बॉल टू रन इक्वेशन. आणि दुसऱ्या षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज संकेत पाटील. सध्या आपण संकेतचा विचार केला तर मात्र क्रिकेटवरती त्याचं थोडंसं कमी लक्ष आहे, परंतु आपल्या फिटनेसवरती त्याने मात्र पूर्णपणे लक्ष वेधलेलं आहे. फुलटॉस आहे, जबरदस्त स्ट्रायकावर ड्राईव्ह. जणू काही 2 तारखेला चिंचोलीच्या ठिकाणी आपण पात्र माजी सरपंच गिरीशदादा पाटील यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शरीरसौष्ठवच्या स्पर्धा होणार आहेत. त्यामध्ये आय थिंक संकेत पाटीलला आपण पाहू शकतो. त्या स्पर्धेमध्ये ठाणे जिल्ह्यातील रती महारथी बिल्डर त्या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. पाहुण्यांचा शुभ आगमन आणि त्याचवेळी आपण 2 मिनिटं या ठिकाणी खेळ थांबवतोय, कारण स्पर्धेचा आजचा शेवटचा दिवस. अनेक मान्यवर आपल्याला आज व्यासपीठावरती पाहायला मिळतील. सर्वांचं आपण करूया हार्दिक स्वागत. दहा फलकावरती 19 धावा लागल्या गेल्या. पहिल्या चेंडूवरती सिंगल धाव आली. स्ट्रायकिंग एंडला आता मात्र पुन्हा विनय पाटील ऑन साईडला टर्न केला, बिंगरी शॉट, परंतु तिथे मात्र उपस्थित खेळाडू आहेत त्या ठिकाणी स्वतः स्लिप झाले. परंतु चेंडू जर आपण पाहिला तर डिक्लेअर झोन मध्ये मात्र आपण पाहतोय. रिप्ले पाहावं लागेल की एक्झॅक्टली काय घडलं. तिथे मात्र लगेच आमची कमिटी मेंबर आहेत. झेल तर अतिशय सुंदर रीतीने तिथे मात्र त्या ठिकाणी पकडला होता. रिप्लेमध्ये पाहू शकाल ड्राईव्ह कॅच पकडल्यानंतर त्याचा जो संतुलन होता तो संतुलन मात्र हरवला गेला आणि तिथे मात्र डिक्लेअर झोन लाईन आहे ती लाईन त्यांनी मात्र क्रॉस केली, म्हणजे एकच धाव असेल त्या ठिकाणी, परंतु प्रयत्न लाजवाब. फुलटॉस मिस टायमिंग, झेलवरची दाट शक्यता आहे. गुणेश पाटील चेंडू खाली पोहोचतोय. वॉटर कॅच, पहिला धक्का लागतो या ठिकाणी प्रिन्स 11 पिसे संघाला. बस वाडीश मिडॉनच्या क्षेत्रापर्यंत
अंतर कापत गुणेश पाटीलने शेवटच्या क्षणाला मात्र सुरक्षित हाताची ओंजल मात्र त्या ठिकाणी उघडली आणि विजय पाटील मात्र त्या ठिकाणी 3 धावांचं योगदान दिल्यानंतर मात्र माघारी परतला आणि लगेचच तिसऱ्या क्रमांकावरती आला नवीन फलंदाज साहिल पाटील. धावसंख्या स्थिर आहेत 20 धावा. अजून विजयासाठी इथून या ठिकाणी पाहिले तर 16 धावांची आवश्यकता. फुलटॉस खराब लेंथ होती त्याच्यावरती फुलटॉल वसूल करत असताना फलंदाज साहिलच्या बॅटमधून आलाय हा षटकार. थँक्यू डीजे. काय जबरदस्त केलं आज प्रिन्स 11 पीसी संघाच्या वतीने आपल्याला पाहायला मिळतोय. या मैदानावरती फुलटॉसला मात्र या ठिकाणी खराब पुन्हा लेंथ. अजून एक फुलटॉस ऑन साईडला फेकून दिलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून. दुसरा षटकार साहिलच्या बॅटमधून. या स्पर्धेचा आपण जर विचार केला तर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये फक्त 64 चौकार लागलेले आहेत, परंतु षटकारांची संख्या जर पाहिली आपण तर तब्बल 144 षटकार. बॅटची कडा आणि फलंदाज कॉडबी यांच्या माध्यमातून बाद होत असताना दुसरा धक्का लागेल या ठिकाणी प्रिन्स 11 पीसी संघाला आणि अशा रीतीने 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 2 गडी बाद 32 धावा आणि विजयासाठी आता मात्र 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी फक्त आणि फक्त 4 धाबांची आवश्यकता. पूर्णपणे या स्पर्धेवरती आता मात्र या सामन्यावरती वर्चस्व राखण्यामध्ये यश आलं तो म्हणजे प्रिन्स 11 पीसी संघाला, कारण तिन्ही विभागामध्ये त्यांचं जबरदस्त आपण आज परफॉर्मन्स पाहिलेला आहे. कारण त्यांची गोलंदाजांना साथ मिळाली ती म्हणजे आउटफील्डमध्ये क्षेत्ररक्षणाची आणि मात्र फलंदाजाने सुद्धा मात्र या ठिकाणी योग्य ती फलंदाजी साकारली. विनय पाटील सध्या खेळतोय 2 षटकार 1 चौकार साह्यानं 16 धाबा त्याच्या बॅटमधून आल्या. आणि तदनंतर साहिलला आपण पाहिलं, साहिल बाद होण्यापूर्वी 3 चेंडू त्याने फेस केले, 12 धावा त्याच्या बॅटमधून आल्या आणि आता मात्र 4थ्या क्रमांकावरती आलाय मानव. डिफेन्सिव्ह स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, परंतु मी सातत्याने पाहत असतो की विनय पाटील जेवढा सहजासहजी षटकार मारतोय तेवढा सहजी इझिली तो सिंगल डबल धावसंख्या मात्र जोडत नाही आहे. कारण प्रॅक्टिसमध्ये मला तरी असं वाटतं की सातत्याने तो प्रत्येक चेंडूवरती मोठेच फटके खेळत असावा. त्या अनुषंगाने मात्र हा डिफेन्सिव्हचा जो स्ट्रोक पाहिला आपण, चेंडूपर्यंत त्याने पोहोचण्याचा प्रयत्नसुद्धा केला, परंतु चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला नाही. डॉट चेंडू तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र पहा स्लोअर 1 चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा बायच्या दिशेने गेला. लेग बायचा इशारा पंचाकडून पाहतोय आपण. एक धाव तिथे मात्र जोडली जाईल. चेंडू येण्याच्या अगोदरच मात्र फटका विनय पाटीलने त्या ठिकाणी एक्झिक्यूट केला, परंतु कुठलाही संपर्क तिथे मात्र झाला नाहीये. विजयासाठी आता मात्र या ठिकाणी पाहिलं तर 2 धावींची आवश्यकता. 34 धावा फलकावरती आपण पाहतोय. ओ विजयाचा सिक्सर, वॉट अ स्ट्रोक. काय बॅटचा फ्लो आहे, जबरदस्त ताकदवर स्ट्रोक, वॉट अ टायमिंग. आणि या ठिकाणी 36 धावांचा पाठलाग आपण जर पाहिलं तर 2.3 षटकामध्ये पूर्ण केलं आणि हा सामना जिंकलाय प्रिन्स 11